आपण आज डाळीचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी मी 1.5 किलो डाळ घेतली आणि 8 वेणी घेतली तर 2 आठवे होते। याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया, थोडंसंच टाकायचं। आणि हे जास्त बारीक पण नाही आणि जाड पण नाही, असं थोडंसं जाडसर घेतलेलं आहे। आता हे आपण पाणी टाकून मळून घ्यायचं। आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। हे 10 ते 15 मिनिटं असंच राहून द्यायचं। हे पीठ फक्त असं मळून घ्यायचं। पिठाचे असे गोळे करून घ्यायचे। अशी पुऱ्या लाटून घ्यायच्या। थोडंसं याला तेल लावलं तरी चालेल। हे पहा लाटलेले आहे, तेल तापलेलं आहे, त्याच्यात तळून घेऊया। खालची बाजू वरती करायची, अशी परतून टाकायची। ही पुरी तळून झालेली आहे। ही अशी खरपूस तळलेली, मग लाडू पण छान लागतात। सगळ्या पुऱ्या अशाच तळून घ्यायच्या। पुऱ्या सगळ्या आपण तळून घेतलेल्या आहेत। आता ह्या आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। असे तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। ज्या पुऱ्या तळल्या होत्या ना, त्या ह्या मिक्सरमधून असं बारीक केलेले हे पहा। आता आपण पाक करून घेऊया। 2.25 ग्लास पाणी घेतलेलं आहे पाकासाठी आणि 1.25 किलो साखर आहे। कारण डाळ आहे ना आपली 1.5 किलो होती आणि 8 वेणी मोजली तर 2 आठवे, म्हणून साखर 1.25 किलो घेतलेली। असं हलवायचं, मग साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचं। असं सारखं हलवत राहायचं। अजून वेळ आहे। पाक तयार झालेला आहे। तुम्हाला जर पाक पाहायचा असेल कसा तयार झाला का नाही, तर मग असं करायचं। हे पहा, बॉटल चिकटले की पाक तयार झालेला आहे। पिवळा कलर टाकायचा। गॅस बंद करून घ्यायचा। याच्यामध्येच विलायचीची पावडर टाकून घ्यायची। हे परत हलवून घ्यायचं। पातेला आपण खाली उतरून घेतलेले। हे जे बारीक करून ठेवलेले आहे ना, हे पण याच्यात पाकामध्ये टाकून घ्यायचं।
हे असं हलवायचं, पूर्ण एकत्र करून घ्यायचं ते. पाक सगळ्याला जाऊन पूर्ण भिजलं जातं. मग नाही तर ते मधीच असे त्याचे असे गुठळे राहिल्यासारखे होते. मग व्यवस्थित हलवायचं असं सावकाश. वरतून गावरान तूप टाकून घ्यायचं. परत असं छान हलवायचं. तूप सगळ्याला व्यवस्थित हे झालं पाहिजे मिक्स. लाडू करताना कोणतीच घाई करायची नाही. छान लाडू तयार होते असे सावकाश लाडू केल्यानंतर. हे छान मिक्स झालेलं आहे. हे तयार झालेलं आहे. पण आता नाही लाडू बांधायचे, ते उद्या सकाळी बांधू आपण. हे छान असं फुललं जातं आणि हे पाकामध्ये पण भिजतं. पहा आपलं हे पाकातलं हे पूर्ण तयार झालेलं आहे. हे झाकण याच्यावर ठेवून घ्यायचं. आता लाडू वळून घेऊयात. पाक छान फुललेलं आहे. पातळ पण नाही झालं आणि घट्ट नाही, जसं पाहिजे तसं झालेलं आहे. पाकाचं प्रमाण पण व्यवस्थित झालेलं आहे. याच्यात एक मनुका असा लावून घ्यायचा. लाडू तयार झालेले तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. आवडल्यास शेअर लाईक करायला विसरू नका.